उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा देणारं विविध प्रकारचे पेय आपण पित असतो. त्यातीलच एक पेय म्हणजे ताक. तर हे ताक नुसतंच न पिता या प्रकारे जर तुम्ही ताकाचा मसाला बनवून ठेवला तर तो 2 ते 3 महिने छान टिकतो आणि चुटकीसरशी फक्त 2 मिनिटात अगदी मार्केट सारखं मसाला ताक घरीच बनवू शकता. चवीला अप्रतिम आणि मस्त पाचक असं तयार होतं. शिवाय शरीराला थंडावाही मिळतो. तर हा ताकाचा मसाला घरच्या घरी कसा बनवायचा, आजच्या व्हिडिओ मध्ये हेच मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर सबस्क्राईब देखील करा. तर चला सुरुवात करूया. तर बघा, सर्वात अगोदर गॅसवर पॅन गरम करत ठेवायचा आणि नंतर या ठिकाणी पोहे खाण्याचा जो चमचा आहे त्या चमच्याने मोजून बरोबर 4 चमचे जिरं घ्यायचं. तर घेतलेले सर्व जिन्नस सुरुवातीला ज्या चमच्याने आपण मोजू त्याच चमच्याने सर्व साहित्य मोजून घ्यायचं. तर इथे बरोबर 4 चमचे जिरं घेतलं आणि सारख्याच चमच्याने मोजून 2 चमचे धने, 2 चमचे बडीशेप, अर्धा चमचा ओवा, इथे मी 15 ते 16 काळी मिरी घेतली आणि 5 ते 6 लवंग, तसेच एक छोटासा दालचिनीचा तुकडा. तर आता हे सर्व साहित्य कमी आचेवर सतत ढवळत एकसारखी भाजून घ्यायची. मस्त खमंग वास सुटेपर्यंत हे भाजून घ्यायचं. एकसारखं ढवळत राहायचं म्हणजे सर्व साहित्य व्यवस्थित एकसारखं भाजलं जातं. साधारणपणे मिनिटभरातच सर्व साहित्य छान असं भाजलं जातं. भाजण्यासाठी जास्तही वेळ लागत नाही. 1 ते 1.5 मिनिटात सर्व साहित्य छान असं खमंग भाजून घेतलं. याचा मस्त असा सुगंध सुटायला लागलाय. आता काय करायचं, भाजलेले हे सर्व साहित्य एका पसरट प्लेट मध्ये काढून घ्यायचं आणि थंड होण्यास ठेवून द्यायचं. आणि बघा, आता सारख्याच पॅन मध्ये कढीपत्त्याची पानं घ्यायची आहे. तर साधारणपणे 2 कढीपत्त्याच्या काड्या इथे मी वापरलेल्या आहे आणि पानं म्हणाल तर 20 ते 25 इतकी पानं असेल. तर मध्यम आचेवर ही पानं सतत ढवळत बघा मस्त खरपूस अशी होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. आता मी इथे ही भाजून घेतली. भाजून न घेता तुम्ही ही उन्हात सुकवून सुद्धा घेऊ शकता. तर बघा, एकसारखी करत इथे मी कढीपत्त्याची पानं सुद्धा छान खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घेतली. छान कुरकुरीत झालेली आहे. हातात कढीपत्त्याची पान चुरगळून बघायचं तर ते छान स्मॅश होतं. तर इतपत आपल्याला हे भाजून घ्यायचं. आणि आता यामध्ये पाववाटी इतकी पुदिन्याची सुकलेली पानं मी घालणार आहे. तरी पुदिना मी उन्हात सुकवून तो वाळवून घेतलेला आहे. जर तुमच्याकडे फ्रेश पुदिना असेल तर तो कढीपत्त्याच्या पानासारखाच कुरकुरीत करून घ्यायचा. छान असा खरपूस भाजून घ्यायचा. तरी ते सुकलेला होता तर तोच घातला. तर वाळल्यानंतर सुद्धा थोडंफार मॉइश्चर असतं तर ते निघून जावं म्हणून मी कढीपत्त्याच्या पानांसोबतच तो सुद्धा थोडासा भाजून घेतला आहे. तर आता हे दोन्ही व्यवस्थित असं छान कुरकुरीत झालेलं आहे. तर हे सुद्धा आपण अगोदर जे मसाले भाजून घेतले त्याच प्लेट मध्ये काढून घेऊ आणि थंड होऊ देऊ. तर मसाला ताकाचा मसाला बनवत असताना त्यामध्ये कढीपत्त्याची अशी पाने घालून बघा. चवीला अप्रतिम हे मसाला ताक बनतं आणि मार्केटमध्ये जसं मिळतं ना सेम त्याच पद्धतीने चवीला लागतं. तर बघा किती कुरकुरीत हे छान असं भाजलं गेलेलं आहे. तर असंच भाजून घ्यायची. तर आता हे थंड झालेलं आहे. तर काय करायचं, मिक्सरचं भांड घ्यायचं आणि त्यामध्ये हे थंड झालेलं सर्व साहित्य ऍड करायचं. आणि आता दळतानाच यामध्ये पाव चमचा हिंग पावडर, अर्धा चमचा साधा मीठ आणि अर्धा चमचा काळं मीठ. तर इथे मिठाचा वापर केल्यामुळे हा मसाला टिकण्यास मदत होते. त्यामुळे यामध्ये मिठाचा वापर हा नक्की करायचा. सोबतच इथे मी अर्धा चमचा आमचूर पावडर घातलेली आहे. तर ही पावडर देखील मी घरीच तयार केलेली आहे. याची जर रेसिपी तुम्हाला हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर बघा, अशा प्रकारचे मसाले घरी बनवून ठेवले तर ते वेळेवर पटकन कामी येतात. त्यासाठी उन्हाळ्यामध्ये असे मसाले नक्की तयार करून ठेवायचे. तर आता हे झाकण लावून व्यवस्थित मिक्सरला बारीक याची पावडर तयार करून घ्यायची. तर बघा या पद्धतीने. तर इथे हा मसाला मी बारीक असा वाटून घेतलेला आहे. हवं तर तुम्ही हा चाळणीने सुद्धा गाळून घेऊ शकता, परंतु तशी काही आवश्यकता वाटत नाही. व्यवस्थित हा बारीक झालेला आहे. आता हा एखाद्या वाटीमध्ये काढून घेऊ. याचं टेक्स्चर बघा अप्रतिम असं झालेलं आहे.
मस्त असा सुगंध सुटत आहे आणि यापासूनच आपण मसाला ताक तयार करणार आहोत. रंग बघा, टेक्स्चर बघा, अप्रतिम असा आलेला आहे आणि ज्या पद्धतीने मार्केटमध्ये ताकाचा मसाला मिळतो सेम त्याच पद्धतीने दिसत आहे. तर आता हा ताकाचा मसाला टिकवण्यासाठी हवाबंद डब्यामध्ये ठेवायचा. 2 ते 3 महिने आरामशीर टिकतो आणि तुम्ही हवं तेव्हा याचा वापर करून मसाला ताक बनवू शकता. तर चला मस्त 2 मिनिटात मसाला ताक तयार करूया. त्यासाठी अर्धा लिटर इथे ताक घेतलं. हवं तर तुम्ही दही घेऊन त्यात पाणी घालून त्याचं ताक तयार करून घ्या आणि त्यामध्ये चमचाभर हा ताकाचा मसाला घालायचा. चांगलं मिक्स करून घ्यायचं. ताक थंड असेल तर ठीक, नाहीतर यामध्ये काही बर्फाचे तुकडे घाला. पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्या, ढवळून घ्या. तर बघा झटपट असं 2 मिनिटात मसाला ताक तयार होतं. यात हवं तर तुम्ही बारीक चिरून कोथिंबीर घाला, पण मी हे असंच सर्व केलेलं आहे. वरतून पुन्हा एकदा थोडासा ताकाचा मसाला घालायचा आणि हे थंडगार ताक प्यायला घ्यायचं. आवडत असेल तर तुम्ही यामध्ये साखर सुद्धा घालू शकता. तर इथे शरीराला थंडावा देणारं पाचक रुचकर असं मसाला ताक बनवून तयार झालेला आहे. तर एकदा माझ्या ह्या पद्धतीने हा ताकाचा मसाला बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.